नमस्कार. काळबादेवी रत्नागिरी टुरिझमच्या आजच्या या नामसप्ताह स्पेशल एपिसोडमध्ये मी मिलिंद बनक आपलं स्वागत करतोय. आज काळबादेवीतील रामेश्वर कालिका देवस्थानच्या नामसप्ताह सोहळ्याचा सांगता समारंभ संपन्न होतोय. थोड्याच वेळात रामेश्वराच्या पालखी प्रदक्षिणेचा सोहळा संपन्न होतोय आणि या संपूर्ण सोहळ्याची क्षणचित्र दाखवण्यासाठी काळबादेवी रत्नागिरी यूट्यूब चॅनल सज्ज झाला आहे. मी निघालो तुम्ही येता का, रामेश्वराच्या पालखीला तुम्ही येता का. दरवर्षाचा सण आला हो आला, पालखी निघाली आज प्रदक्षिणेला हो. दरवर्षाचा सण आला हो आला, प्रदक्षिणेला. खाल्लं बोलावणं जणू शंभून, ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्याने आज्ञा मला, मी निघालो तुम्ही येता का, रामेश्वराच्या पालखीला तुम्ही येता का. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी रत्नागिरीतील सुप्रसिद्ध अशा श्रीदेव रामेश्वर कालिका देवस्थानच्या नामसप्ताहाला सुरुवात झाली. घराणी धरुनी स्वामी आम्ही इथे बैसलो, घराणी धरुनी स्वामी आम्ही इथे बैसलो.
अखंड हरिनामाचा हा सोहळा काळबादेवीकरांनी उत्साहात साजरा केला। विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भजनी मंडळींनी या नामसप्ताहाला हजेरी लावली।
भक्तिरंगाची उधळण करणारा हा अभूतपूर्व सोहळा ज्यांनी याची देही याची डोळा अनुभवला ते आज खरंच धन्य झालेत. पालखी सोहळ्यामध्ये उसळलेल्या रामेश्वर भक्तीचा महासागर दाखवण्याचा हा एक प्रयत्न आमच्या कॅमेरामनने केला आहे. श्री देवा रामेश्वरा नामसप्ताचा उत्सव आज गाववाल्यांनी सर्वांनी पाहण्याच्या दृष्टीने आज तुझा उत्सव चांगल्या प्रकारे केलेला आहे. देवा कोणाच्या हातून काय चूक माफ झाली असेल तर माफ कर. त्याचप्रमाणे देवा साराभातप्रमाणे तुझी सेवा ज्यांनी केलेली आहे अर्ध्याचे पार्ध्याचे जे लोक आहेत तुझं नाव घेऊन तुझा हात म्हटला आहे तिकडे तू उभा राहतो आहे आणि सर्वांना आशीर्वाद तुझा आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे आज गावात काय कुठच्याही बाबतीत तारापासून किंवा पिरापासून किंवा काय आलेले काय अडचणी असतील देवा तुझी जबाबदारी आहे आणि ती तू पार पाडायची आहे आणि ह्या सगळ्या भक्तांना आशीर्वाद द्यायचा आहे एवढीच मी तुझ्यासमोर प्रार्थना करतो. आणि जे काही लोकांचे नवस आज आलेले आहेत सगळ्या गोष्टी ते नवस पावन करून घे आणि सगळ्यांना सोपदी दे. हर 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 हर